नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत AISSMS COE पुणे हे कॉलेजचे इलिजिबिलिटी, कॉलेजचं कट ऑफ, कॉलेजचं प्लेसमेंट, कॉलेज कॅम्पस एरिया, कॉलेजमध्ये किती इंटेक आहे, कॉलेजमध्ये कोणते कोणते ब्रँचेस आहेत, त्याच्यानंतर कॉलेजचा त्या ब्रांचेसचा इंटेक. मित्रांनो, फर्स्ट ऑफ तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आहे का नाही महाराष्ट्रातील ऑल कॉलेजचे रिव्ह्यू आपल्या ह्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता कॉलेजची फीस सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, प्लेसमेंट हे ते सर्व कॉलेजची आयडिया पाहिजे आपल्याला. ह्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन भेटल, तर आपण ह्या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत. हे बघा, AISSMS COE पुणे. मित्रांनो, हे कॉलेज आहे ना, म्हणजे मेन जे पुणे शिवाजीनगर म्हणजे प्रीमियम लोकेशनमध्ये आहे. तर कॉलेजचा कॅम्पस वगैरे खूप मस्त आहे आणि कॉलेजमध्ये हे प्लेन पण आहे मस्तपैकी. तुम्ही म्हणजे पहिल्यांदा गेलात ना, इम्प्रेस होऊन जाता. ओके, हे बघा, आता आपण कॉलेजचा टाईप कोणता आहे, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी काय आहे, म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला कोणते कोणते 12वीला सब्जेक्ट पाहिजेत, त्याच्यानंतर MST CETला मार्क वगैरे किती पाहिजे, सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर कॉलेजचं लोकेशन काय आहे, कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट आहे आणि त्यांचं इंटेक किती आहे. ओके, आणि कॉलेजचा ॲडमिशन मोड काय असणार, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन कशा टाईपने भेटणार आहे कॉलेजमध्ये, कॉलेजचं प्लेसमेंट काय आहे, त्याच्यानंतर कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे बघा, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, कॉलेजचं पूर्ण नाव ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. म्हणजे कॉलेजचं नाव खूप मोठं आहे. तुम्ही फक्त शॉर्ट नेम AISSMS असं म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही, शॉर्ट नेम. आता कॉलेजचा टाईप, हे कॉलेज प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज आहे, ॲफिलेटेड विथ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. पहिल्यांदी म्हणजे तुमची ही 2024 अँड 2025 बॅचपासून हे ॲटोनॉमस कॉलेज आहे, म्हणजे ॲफिलेटेड झालेलं आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून. पहिल्यांदा ह्याच्या अगोदरच्या ज्या बॅच होत्या ना, हे पुणे युनिव्हर्सिटी अंडर येत होतं कॉलेज. हे आता प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज झालेलं आहे. इस्टॅब्लिश इन म्हणजे ओल्ड कॉलेज आहे, इस्टॅब्लिश इन 1992, म्हणजे बऱ्यापैकी खूप जुनं कॉलेज आहे हे. त्याच्यानंतर कॉलेजचा कॅम्पस एरिया आहे ना, हा 11 एकरचा कॉलेज कॅम्पस एरिया आहे. आणि कॉलेजचा जो कोड आहे ना, तो 6258 असा कॉलेजचा कोड आहे. ओके, म्हणजे कन्फ्यूज होऊन जातात. AISSMSचे म्हणजे त्याच कॅम्पसमध्ये दोन कॉलेज आहे, एक AISSMS COE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि एक AISSMS IOIT. ओके, दोन कॉलेज वेगवेगळे आहेत. आता कॉलेजचं लोकेशन आहे ना, हा एक कॉलेज पुण्यामधील प्रीमियम लोकेशन मध्ये येते. म्हणजे इथून तुम्हाला रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, एअरपोर्ट सर्व काय जवळच पडून जाईल. एक साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर तुम्हाला इथलं एअरपोर्ट भेटेल. त्याच्यानंतर मेन जे शिवाजीनगर पुणे स्टेशन आहे ना, ते 1.2 समथिंग किलोमीटर जवळच, म्हणजे खूप जवळ आहे. म्हणजे इथून सर्वसाधारणपणे तुम्हाला सर्व काही फॅसिलिटी कॉलेजपासून जवळच पडतील. ओके, म्हणजे शिवाजीनगरमध्ये हे कॉलेजचं लोकेशन आहे. आणि नॅक ग्रेड आहे ना, हा कॉलेजचा A+ आहे. म्हणजे मी बोललो ना फर्स्ट, म्हणजे जे कॉलेजचा A+ ग्रेड असतो ना, म्हणजे टॉप कॉलेज असतात. त्याच्यानंतर तिथलं प्लेसमेंट चांगलं असते, तिथली म्हणजे जी ग्रोथ असते ती पण खूप फास्ट असते. मित्रांनो, आता आपण ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व कॉलेजचे व्हिडिओ रिव्ह्यू, सर्व काय इंजिनिअरिंगचं गायडन्स, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस सर्व काय आपण ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाणार आहेत. तर फर्स्ट ऑफ तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर काही MST CET रिलेटेड, त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड किंवा डायरेक्ट ॲडमिशन रिलेटेड जर काही डाऊट असतील ना, तर तुम्ही ह्या नंबरवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे डायरेक्टली कॉल केला किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी तुम्हाला इथं सपोर्ट भेटून जाईल. आणि मेन म्हणजे तुम्हाला MST CET साठी स्टडी मटेरियल पाहिजे असेल ना, फ्री ऑफ कॉस्ट आपण आपल्या IMP सोल्युशन हब ॲप्लिकेशनवर अपलोड केलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर आपले IMP सोल्युशन हब ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसं पण तुम्हाला डायरेक्टली प्ले स्टोअरवर IMP सोल्युशन हब सर्च केलं ना, तर ॲप्लिकेशनची लिंक भेटून जाईल. हां,
आता कॉलेजची रँकिंग NIRF रँकिंग 2020 एक 201 to 300 बँड एवढे आहे. ओके, आता बाकीच्या पण रँकिंग आहेत इथं. द टाइम्स इंजिनिअरिंग 2025ची एक हे 76 आहे. त्याच्यानंतर इंडिया टुडे 145 आहे. त्याच्यानंतर इंडिया टुडे इंजिनिअरिंग प्रायव्हेट कॉलेजचे 115 आहे. त्याच्यानंतर द वीकची 127. त्याच्यानंतर दुनियाची कॉलेज दुनिया म्हणजे हे ऑदर पण बाकीच्या म्हणजे बाकीच्या पण रँकिंग आहेत. 355 रँकिंग आहे मित्रांनो. टॉप कॉलेज येते, इथले प्लेसमेंट चांगले आहेत, इथले कॉलेजचे रिव्ह्यू चांगले आहेत. कॉलेजमध्ये चांगले वेगळे हॅकेथॉन वगैरे म्हणजे वेगळे फंक्शन होत राहतात कंटिन्यू. म्हणजे कॉलेज खूप ॲक्टिव्ह आहे कॉलेज. ओके, इथलं कट ऑफ पण हाय आहे, कट ऑफ पण तसंच आहे. हा, आता कॉलेजमध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट आहे आणि त्यांचा इनटेक किती आहे मित्रांनो. साधारणपणे इथं 10 डिपार्टमेंट म्हणजे 10 ब्रांचेस आहेत आणि त्याचे डिपार्टमेंटमध्ये पण पाहू शकतात. आणि कोणती ब्रांच कधी आलेली म्हणजे किती ओल्ड आहे हे बघा. केमिकल इंजिनिअरिंग मित्रांनो सगळ्यात ओल्ड ब्रांच आहे केमिकल इंजिनिअरिंग इन 1996. याचा इंटेक हा 60 आहे, 60 इंटेक आहे आता. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा इथं म्हणजे ब्रांच कोड पण दिलेले आहेत. हा 2002 मध्ये ब्रांच आलेली म्हणजे कॉलेजमध्ये, तेव्हापासून ही ब्रांच स्टार्ट झालेली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग ह्याचा इंटेक 120 आहे. बाकी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक 120 आहे, कधी स्टॅब्लिश झालेली म्हणजे कोर्स स्टार्टिंग आहे. बाकीच्या पण ब्रांचचा तुम्ही इंटेक पाहू शकतात. इथं इलेक्ट्रॉनिक ENTC ब्रांच आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक हे इंजिनिअरिंग VLSI डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी ही ब्रांच वेगळी आहे, डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन सँडविच. ओके, त्याच्यानं रोबोटिक्स अँड ॲटोमेशन, AI अँड ML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अशा टाईपचे इथं ब्रांचेस आहे. आणि यांचा तुम्ही इंटेक पण पाहू शकतात. लागलाच तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतात. ओके, हे बघा आता फी स्ट्रक्चर. आता मेन म्हणजे कसं असतं, सर्वांना पहिल्यांदा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, आपले कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यासाठी आपण फी स्ट्रक्चर पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल ना तर तुम्हाला 1,34,986 फीस लागणार आहे. आणि त्याच्यानंतर OMSला पण तेवढीच असेल. त्याच्यानंतर OBC, EBC, SCBC, EWSला 77,595 एवढी फीस असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही NT, विजय SBC SBC आणि गर्ल्स असाल तर तुम्हाला एक 20,000 एवढी फीस असणार आहे. 20,203 रुपीज एवढी फीस असणार आहे. आणि तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये जर असाल ना तर तुम्हाला एक 2,986 फीस असणार आहे. आणि तुम्ही म्हणजे जम्मू काश्मीर अदर स्टेटचे असाल ना, फक्त जम्मू काश्मीरची एक 27,486 एवढी फीस असणार आहे. आणि इथंही तुम्हाला बीटेकची डिग्री भेटणार आहे. बीटेक बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे बीटेकमध्ये काय असतं माहिती का, बऱ्यापैकी तुमचा फोकस असतो हा म्हणजे प्रॅक्टिकल केला जातो. ओके, हे बघा एवढ्या टॉपच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं. AISSMS COE पुणे नावच मित्रांनो डेंजर आहे, असं म्हणजे उत्साह येतो. ठीक आहे, हे बघा आता कॉलेजची इलिजिबिलिटी काय असणार आहे. तुम्हाला म्हणजे 12वीमध्ये तुमचे 3 सब्जेक्ट पाहिजेत, फिजिक्स, मॅथ आणि इथे केमिस्ट्री किंवा बायोलॉजी अदर कोणते पण असू शकते, CS IT किंवा अजून वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळे ठरवलेले वेगळे सब्जेक्ट असतात. तुम्ही जर ओपनमध्ये असाल आणि MST CET किंवा JEE मेन्स दिलेली असेल तर म्हणजे तुमचे 12वीचं जे असतंय ना, 12वीचे पर्सेंटेज त्याच्यामध्ये 3 सब्जेक्टचा म्हणजे ॲव्हरेज आहे का नाही एक 45% असायला पाहिजे. आणि अदर कॅटेगरीसाठी हा 40% असू शकतो. ओके, म्हणजे आहेच तेवढा. आणि तुम्हाला आहे का नाही मेन म्हणजे MST CET आणि JEE मेन्स म्हणजे ऑल इंडिया रँकवरून तुम्हाला इथे ॲडमिशन भेटणार आहे. ॲडमिशन प्रोसेस काय असणार म्हणजे ठीक आहे, त्याच्यामधून ॲडमिशन तुम्हाला MST CET झाल्यावर किंवा JEE मेन्स झाल्यावर तुम्हाला ॲडमिशन भेटतील. बट हे का नाही जे MST CET असते ना, महाराष्ट्र सीट
वेबसाईटवरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. कॅप राऊंड MST-CETचे कॅप राऊंड असतात ना, तिथून तुम्हाला MST-CETच्या याच्यातून रजिस्टर करावं लागतं. ओके. आणि कॉलेजचा कोड 6148 हा म्हणजे कॉलेजचा कोड आहे. ओके. आता म्हणजे MST-CET थ्रू किती सीट असतात, JEE मेन्स थ्रू किती सीट असतात ते पण मी तुम्हाला सांगतोय बघा. MST-CETला हा 65% सीट म्हणजे MST-CET एक्झाम थ्रू फिल होतात आणि 15% सीट आहेत ना तुमचे हे JEE मेन्स मीन्स AI ऑल इंडिया रँक थ्रू तुमचे ॲडमिशन होतात आणि बाकीचे उरलेले 20% आहेत ना हा मॅनेजमेंट म्हणजे डोनेशन वगैरे, पण इथली फीस खूप जास्त असते, 8 लाख 10 लाख. अजून मला काही फिक्स आयडिया नाही आहे. मी पण त्याचे म्हणजे तुम्हाला जर मॅनेजमेंटनी कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ना तर मी माझा खाली इथं नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप किंवा कॉल केला तर काय प्रॉब्लेम नाही. किंवा अदर कोणत्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. हा. आता JEE मेनचा कट ऑफ किती असणार इथं एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. 2026 साठी एक्सपेक्टेड तुमची रँक किती असायला पाहिजे. तुम्हाला जर कम्प्युटरसाठी घ्यायचं असेल ना तर एक ऑल इंडिया रँक बोलतोय, डायरेक्ट JEE मेन थ्रू झालेली तुमची रँक एक 56,000 टू 64,000 एवढी असायला पाहिजे, अराउंड तेवढी. आता एक्सपेक्टेड आहे ही, अजून काही फिक्स नाही आहे. फिक्स सांगता पण येत नाही, पण एक्सपेक्टेड दिलेली आहे. अदर ब्रांचेससाठी पण दिलेली आहे इथं अदर ब्रांचेससाठी पण दिलेली आहे. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, केमिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. आता MST-CET साठी ना तुम्हाला म्हणजे इथं जवळपास आहे का नाही, म्हणजे MST-CET जर एक्झाम दिलेली असेल ना तर ओपनमध्ये असाल ना, तुम्हाला कम्प्युटर जर ब्रांच घ्यायची असेल ना तर एक साधारणपणे 95 प्लसच असायला पाहिजेत. आणि IT किंवा ITAI ML साठी एक 94 म्हणजे अंदाज दिलेला एवढ्यापासून एवढं जाऊ शकतात. मेकॅनिकल आणि सिव्हिलसाठी ओपनमध्ये असाल ना एक 85 प्लस पकडून चला, त्याच्यापेक्षा जास्तच असणार आहे कट ऑफ, पण साधारण तेवढं त्यांनी अंदाज दिलेला आहे, एवढा एवढा असायला पाहिजे. तर NT कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला कम्प्युटर पाहिजे असेल तर एक 85 टू 94 तेवढ्यामध्ये असू शकतं. 94 93 म्हणजे हे एवढ्या रेंजमध्ये असू शकतो त्याचा कट ऑफ. असं काय कट ऑफ फिक्स नसतात, हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत. म्हणजे फर्स्ट राऊंडसाठी एवढे होते. म्हणजे 2026ला आहे ना फर्स्ट राऊंडला कम्प्युटरसाठी 96च्या आसपास जाऊ शकतोय कट ऑफ, कमी जास्त असू शकतं. प्रत्येक कॅटेगरीचा वेगळा असणार, कॅटेगरी वाईज वेगळा कट ऑफ असतो. हां. आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला लागलात म्हणल्यावर ना तुम्हाला फर्स्ट डाऊट पडायला पाहिजे की कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे. आता इंजिनिअरिंग करायला लागला म्हणलं एक साधारण क्वेश्चनच आहे ना, म्हणजे तुम्ही प्लेसमेंट कसं असणार. मेन म्हणजे कमवायचं आपल्याला इंजिनिअरिंग झाल्या, ते पण म्हणजे स्किल वगैरे खूप मॅटर करतात मित्रांनो. कसं आता इंजिनिअरिंग एवढे स्टुडंट इंजिनिअरिंग करून पास आउट होतात, हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. आता स्किल खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या सध्या. हे बघा इथलं प्लेसमेंट बघायचं गेलं म्हणलं ना 28 LP हायेस्ट पॅकेज आहे. म्हणजे 28 तुम्ही म्हणजे एक वर्षाचं साधारणपणे 28 लाख एवढं म्हणजे प्लेसमेंट ह्या कॉलेजमधून भेटतंय. प्लेसमेंट खूप मस्त आहे इथं खूप साऱ्या कंपन्या पण येतात चांगल्या चांगल्या. हे बघा कॅब जेमिनी हे ते बरेच आहेत. मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवतो कुठल्या कुठल्या कंपन्या येतात इथलं. हे बघा प्लेसमेंट आहे ना 28 LP हायस्ट पॅकेज आहे. ॲव्हरेज पॅकेज साधारणपणे तुम्हाला 6 ते 7 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज तुम्ही भेटून जातं. पण असं नाही की ॲव्हरेज पॅकेज सर्वांना भेटतं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता बाकीचे पण खूप सारे कॉम्पिटिशन असते तुम्हाला. ठीक आहे, ब्रांच वाईज वेगवेगळं असणार आहे. आता इथं आहे का नाही ह्यांनी एक म्हणजे एक स्टॅटिस्टिक दिलेली, साधारणपणे हायस्ट पॅकेज 2023मध्ये 24 लाखाचं हायस्ट पॅकेज गेलेलं आहे. त्याच्यानंतर 2024मध्ये 28 लाखाचं, 2025मध्ये 23 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज आहे, तुम्हाला 6 लाखाचं भेटून जातं आहे. हां. आणि स्टुडंट किती प्लेस झाले ते 2023मध्ये एक 621 स्टुडंट प्लेस झालेले आहेत. 2024मध्ये एक 508, त्याच्यानंतर 2025मध्ये 230, म्हणजे अजून प्लेस होतात बाकीचे पण स्टुडंट.
ठीक आहे. त्याला म्हणजे प्लेसमेंट रेशो वगैरे चांगला आहे, कॉलेजचं खूप मस्त आहे, त्याले रिव्ह्यू वगैरे पाहिलेले आहेत. मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कॉलेजविषयी पाहिजे आणि आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला इथं ह्या चॅनलवरती ऑल ॲडमिशन प्रोसेस, त्याच्यानंतर तुमची जी MST CET थ्रू पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होणार, तिथं पूर्ण गायडन्स मिळेल. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं सर्व काय गायडन्स तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.